लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा न्यायडोंगरी येथे उत्साहात संपन्न. बातमी नांदगाव येथून. केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा 2025-2026 नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील स्वर्गीय गंगाधर अण्णासो शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विशाल प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमधून कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली. या स्पर्धांचे उद्घाटन अध्यक्ष चषक स्पर्धांचे जनक तथा शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपूरचे अध्यक्ष आणि नांदगाव तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट अनिल कुमार गंगाधर आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री दिलीप नाईकवाडे हे होते. या प्रसंगी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, कैलासवासी ॲडव्होकेट व्ही.सी. आहेर हायस्कूलच्या प्राचार्य सौ पल्लवीताई आहेर, शनी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष हृदयाप्पा पवार, जनरल सेक्रेटरी खासेराव सुर्वे, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, पत्रकार जगन पाटील यांच्यासह न्यायडोंगरी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले कलागुण सादर केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने ॲडव्होकेट अनिलदादा आहेर यांनी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या अध्यक्ष चषक स्पर्धांची संकल्पना राबवली. गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा सातत्याने सुरू असून शाळा स्तर, केंद्र, बीट, तालुका आणि अखेरीस जिल्हा स्तरावर स्पर्धा घेऊन विजेत्या शाळेला मानाचा अध्यक्ष चषक प्रदान केला जातो. या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या 38 विद्यार्थी व संघांना शनी मंदिर संस्थान नस्तनपूर यांच्या वतीने आकर्षक स्मृतिचिन्हे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख श्री राजेंद्र पाटील तसेच न्यायडोंगरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले तर शरद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.